कुणापुढे बोलायचं? जर ह्या निर्धावलेल्या अधिकाऱ्यांना मुंबईचं काही घेणं देणं पडलं नसेल तर आमदारांनी घसे ताणून ताणून इथं नागरिकांच्या समस्या का मांडायचं? अध्यक्ष, तुमच्या पण शब्दाला जर किंमत देत नसतील, तुमच्या पण आदेशाला किंमत देत नसतील तर करायचं काय? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मुंबईच्या विषयावरती अतिशय महत्त्वाची चर्चा या सभागृहात आहे. ताईंचे खूप सारे विषय आहेत, पण ताई याच्यानंतर दुसरा 293 जो आहे विरोधी पक्षाचा त्याच्यातही मुंबई आहे. उरलेले सगळे विषय तुम्हाला त्याच्यात बोलता येतील, त्याच्यामुळं काही काळजी करू नका. अध्यक्ष परत वेळ देतील. पण अध्यक्ष महोदय, मला एक विचारायचं आहे, त्या दिवशी एवढा चांगला विषय या सभागृहात अमित साटम साहेबांनी सुरू केला, आपण सर्व सदस्यांचं म्हणणं ऐकून निर्देश दिले, तरी आजची गॅलरी तशीच. कुणापुढे बोलायचं? जर ह्या निर्धावलेल्या अधिकाऱ्यांना मुंबईचं काही घेणं देणं पडलं नसेल तर आमदारांनी घसे ताणून ताणून इथं नागरिकांच्या समस्या का मांडायचं? अध्यक्ष, तुमच्या पण शब्दाला जर किंमत देत नसतील, तुमच्या पण आदेशाला किंमत देत नसतील तर करायचं काय? अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं ह्या मुंबईचं वाटोळं झालेलं आहे. मुंबईचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही या असल्या अधिकाऱ्यांमुळे. मंत्री महोदय बोला. माननीय ऐका अरे ऐका ना अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण विभागाचे जॉईंट सेक्रेटरी, उपसचिव गृहनिर्माण विभागाचे इथं बसून आहेत. ऐका. आणि ऐकून घ्या. नगर विकास विभागाचं वरती या ठिकाणी प्रश्न उत्तराच्या संदर्भामध्ये वरती अधिकारी होते आणि नगर विकासचे सुद्धा हे बघा, एक मिनिट, अरे नगर विकास विभागाचे पण आहेत ना, आले ना अधिकारी. नगर विकास आहे, देतो गृहनिर्माण आहे, दोन्ही विभागाचे जॉईंट सेक्रेटरी आहेत ना इथं, जॉईंट सेक्रेटरी आहेत. ठीक आहे. हा साटम साहेब बोला. हा, त्यांना विनंती आहे की प्रशासनाला कव्हर अप करण्याचा प्रयत्न आपण करू नये. मुंबई महानगरपालिकेमध्ये 1 म्युन्सिपल कमिशनर आणि 4 ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर आहेत, 5 IAS ऑफिसर आहेत. त्या 4 ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर पैकी एक तरी ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर या ठिकाणी उपस्थित राहू शकतो. ही चर्चा ऑर्डर ऑफ द डे मध्ये दाखवलेली आहे अध्यक्ष महाराज. आणि परवा या विषयावरती चर्चा झाली होती, गदारोळ झाला होता. साटम साहेब, तरीही जर प्रशासन एक मिनिट, तरीही जर गेंड्याच्या कातडीचं प्रशासन असेल. असलम भाई, हा असलम भाई बोला. असलम भाई, अमित साटम साहेबांनी अध्यक्ष महोदय, अमित साटमजीने जे सांगितलं ते कितींदा त्यांनी सांगायचं. योगेशजींनी सांगितलं हे सत्ताधारीचा प्रश्न नाही, मुंबईकरांचा प्रश्न आहे. आणि मुंबईला जर हे सिरियस घेत असतील तर त्याला लक्षवेधी सूचना होत्या, साधारण आपल्याला सांगितलं वरच्या सभागृहामध्ये आमचे काही अधिकारी होते. आता बघा, जॉईंट कमिशनर मुंबई महापालिकेचे आहेत, सहसचिव आमचे नगरविकासचे आहेत, सहसचिव आमचे गृहनिर्माणचे आहेत, सगळे अधिकारी इथं आहेत. वरच्या परिषद सभागृहामध्ये नगरविकास विभागाच्या कामकाजासाठी संबंधित अधिकारी परिषद सभागृहाच्या गॅलरीमध्ये होते. आपल्याला निरोपाप्रमाणे मी त्यांना लगेच सूचना दिल्या की उपस्थित आहेत, आता चर्चा सुरू करा. आणि मंत्री म्हणून आम्ही बसलोय ना इथं, आम्ही लिहून घेतोय ना सगळं. आपलं उत्तरात समाधानकारक नाही झालं तर राईट टू रिप्लाय मध्ये परत आपण विचारा, पण चर्चा चालू करा आता. ठीक आहे मंत्री तुपे साहेब, चालू करा. अध्यक्ष महोदय, प्रश्न हाच आहे. आता जेव्हा आमदार इथे ओरडायला लागले त्यावेळी 2 मिनिटांमध्ये अधिकारी पोहोचतात, मग आधी का नाही पोहोचते? त्याच्यामुळे या देसाई साहेब आपल्यावर बोलत नाही. महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत बोलतोय आम्ही. त्यामुळं मुंबईचा बट्ट्याबोळ झालेला आहे आणि अधिकारी अशाच मानसिकतेत राहिले, अगदी आपलंही ऐकायचं नाही ठरवलं तर हा बट्ट्याबोळ असाच वाढत राहील. मी या प्रवृत्तीचा निषेध करतो, आज भाषणच करणार नाही, थांबतो.